पोलिसांना मार खाताना बघितलंय का कधी? हा व्हिडिओ बघा. 5-7 वर्षाची पोरं पोलिसाला पळू पळू मारतात. उत्तर प्रदेश मधल्या एका शहरामध्ये आय लव्ह मोहम्मदचा बॅनर एका ठिकाणी विदाऊट परमिशन लावला होता. त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि त्या पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात अख्ख्या भारतामध्ये प्रदर्शन करण्यात आलं. ठीक आहे, मुस्लिम समुदायाचा संविधानिक हक्क आहे, ते प्रदर्शन करू शकतात. पण जेव्हा प्रदर्शन करतात तेव्हा तुम्ही पोलिसांवरती हात नाही उचलू शकत. पोलिसांना मारण्यासाठी सगळी लहान पोरं आहेत. लहान मुलांच्या मार्फत तुम्ही काय करताय हे? आणि आता तुम्ही बघा की जिथं पोलीस खूप मजबूत असतात किंवा सरकार खूप मजबूत असतं तिथं कशा पद्धतीने प्रोटेस्ट होतात बघा. ते आय लव्ह मोहम्मदचे असे बॅनर लावलेले होते काही युवकांनी. त्यांच्यावर अमानुषपणे व असंविधानिकपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला तेवढा अधिकार संविधानाने दिलेले आहे. जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही गुन्हे घ्यायला सुद्धा तयार आहोत आणि फाशी जरी होत असेल तर आम्ही फाशी सुद्धा घ्यायला तयार आहोत. एवढं प्रेम या भाविकांचा प्रेषित मोहम्मद यांच्यावर आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल हा प्रोटेस्ट फक्त पुणे नाही, सांगली नाही, कोल्हापूर नाही, अहिल्यानगर नाही, छत्रपती संभाजीनगर नाही, एका दिवसात अख्ख्या भारतामध्ये हा प्रोटेस्ट झालेला आहे. एका दिवसात. माझा प्रश्न आहे सर्व हिंदू समाजाला, बाबरी मस्जिद जेव्हा बांधण्यात आली राम जन्मभूमीच्या ठिकाणी 400 वर्ष लागली हो आपल्याला एक राम मंदिर परत आणायला. आणि मुस्लिम समुदायाच्या भावना जेव्हा दुखावल्या, आय लव्ह मोहम्मदचा बॅनर काढल्यानंतर मुस्लिम समाजाला मानलं पाहिजे. एका दिवसात ते रस्त्यावरती आले. एका दिवसात एवढी जागरूकता, एवढं धर्माबद्दलचं प्रेम. हिंदू माणूस आमचा झोपलाय अक्षरशः. हिंदू माणसांनी विचार केला पाहिजे. आपण नुसतं सकाळी उठतो आणि विचार करतो पैसे कसे कमवायचे, आपल्या कुटुंबाचं काय करायचं, संध्याकाळी बिग बॉस बघतो आणि झोपून जातो. आपण टिकणार आहोत का समाज म्हणून पुढच्या 100 वर्षात? याचा विचार करा.